सबस्क्राईब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते एका नवीन ठिकाणाहून। आज आहे सोमवार आणि सकाळचे 8 वाजलेत। आम्ही जस्ट आत्ताच उठलोय आणि आम्ही आलेलो आहोत नांदूर पठार या गावी। नगर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे। तर आज 7 तारीख आहे, तर 7 तारखेला आमचा आळकुटीला कार्यक्रम आहे आणि 8 तारखेला पारनेरच्या कॉलेजमध्ये। त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। प्रशांत म्हणून आपलाच एक मित्र आहे, तर त्याने आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याच्या घरी। इंस्टाग्राम थ्रू त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही आज त्याच्या घरी, गावच्या घरी आलोय। आणि खूप सुंदर गाव आहे, पण खूप सुंदर आहे। ते तुम्ही इथे बघू शकता एक रिठा इथे मागे हे चरतात आहेत आणि ह्यांची इथे मस्ती चालली ते आपण हे बघा। सकाळ सकाळी तुम्हाला हे सगळं बघायला मिळणं म्हणजे भाग्यच, आणि आम्हाला त्यात भाग्य लाभलेलं आहे। आणि तू पाणी फाउंडेशनचं काय म्हणतोस? पाणी फाउंडेशनमध्ये या गावाला तालुक्यामध्ये पहिला नंबर मिळालेला आहे। जवळजवळ 15 लाखाचं बक्षीस मिळालं आहे गावाला आणि खरंच छान गाव आहे म्हणजे। आणि तसं बघायला तर ह्या नगर जिल्ह्यामध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तर त्या सर्वावर मात करून ह्या गावाने खूप असं चांगलं काम करत बक्षीस मिळवलेलं आहे, ते खूप मोठी गोष्ट आहे। येस, आत्ता आम्ही जस्ट उठलोय। काल आम्ही आलो उशिरा, म्हणजे तेवढा उशीर नव्हता झाला, पण इथे गावात तेवढं लाईट्स कमी असल्यामुळे आम्ही काही शूट नाही केली। आणि तर आता आम्ही फ्रेश होतो आणि सुरुवात करतो। आपल्या ब्लॉगची सुरुवात झालेलीच आहे, तर प्रवासाची पण सुरुवात करतो। तोपर्यंत तुम्हाला इथला आजूबाजूचा परिसर आहे, परिसर कसा आहे तो दाखवतो। तर आता आमचा नाश्ता करून झालाय, फ्रेश पण झालोय आणि आम्ही आता छोटंसं ट्रेक करायला आलो। इकडे छोटा डोंगर आहे। आपल्यासोबत आहे प्रशांत, ज्याच्या घरी आम्ही रात्री थांबलो होतो आणि अजूनही त्याच्याच घरी आहोत। त्याने ॲक्च्युली आम्हाला शाळेसाठी त्याने इन्व्हाइट नाही केलं आहे। त्याला जेव्हा कळलं की आम्ही इथे येणार आहे, तेव्हा तो खास मुंबईहून आमच्यासोबत इथे आला आहे आमची सोय करण्यासाठी। थँक्यू प्रशांत। आपण आता कुठे जातोय? आत्ता आपण दरेबाई पाडळे म्हणून एक गाव आहे, तिकडे जातोय। तिकडे एक लवणस्तंभ आढळतात आणि कोर्टन खंडो म्हणून एक देवस्थान आहे, तिकडे जातोय, नंतर शाळेवरती। येस, म्हणजे आता आम्ही इथे आलोच आहे, तर आम्हाला फिरायला पण घेऊन चाललाय फ्रीमध्ये। आणि दमलंस का रे? नाही, हे बघा एवढंच चढून आलं, एवढं बघ हास्य सुरू झाला त्याचा। मी ट्रेक करतो, आपण एवढं लवकर थकणार नाही का? तरी पण टकला। चला जाऊया पुढे, दाखवते हा चप्पल कसं त्याची, कोल्हावर चप्पल घालून चढतोय। चला भेटतो थोड्या वेळात। तर मगाही सांगितल्याप्रमाणे गावाला जे आहे पाणी फाउंडेशनचं बक्षीस मिळालं आहे, तालुक्यातून पहिला नंबर मिळाला आहे। आणि तुम्ही बघू शकता पाठीमागे पूर्ण गाव आहे आणि ह्यांनी बऱ्याच गोष्टींवरती इथे काम केलं, जसं की झाडे लावणे, त्याच्यानंतर झाडांना पाणी, नुसतीच झाडं नाही लावली तर झाडांना पाणी द्यायची पण सोय केलेली आहे। तुम्ही बघू शकता इकडे मागे इथे टाकीची सोय केली आहे ती, आणि या टाकीचं जे ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते ह्या टाकीमध्ये जातं आणि मग इथून मग ते पूर्ण झाडांना खाली जातं।
तर आता आम्ही वडगाव दरी या गावात आलोय. ते प्रशांतच्या घरापासून एक 9-10 किलोमीटर अंतरावर आहे. तर ह्या ठिकाणी इथे देवीचं मंदिर आहे आणि इथे एक लवणस्तंभ आहे. जे पाण्यातले जे क्षार असतात ते क्षार एकावर असे जमा होऊन असे त्याचा एक स्तंभ तयार होतो, त्याला लवणस्तंभ म्हणतात, पाण्यातल्या क्षारांचा. आणि सुंदर ठिकाण आहे. पूर्ण भागामध्ये ना सगळी सपाट जमीनच आहे, त्याच्यामुळे थोडंसं असं हे काचकळगे असे भरपूर आहेत. तर त्या ठिकाणीच हे देवस्थान आहे आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे एकदम शांतता आहे आणि खूप छान वाटतंय. आणि आजूबाजूला झाडं आणि त्या झाडांवरती माकड आहेत, खारुताई आहे. सगळं दाखवतो आम्ही पण बघतोय, तुम्हाला पण दाखवतो आणि दर्शन घेतो. हो. तर आमचं आता इथलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही कोर्टनचा खंडोबा आहे तिथे चाललोय. तर बघूया आता ते कसं देवस्थान आहे. यस, भेटू तिथेच. येस. कर्टन खंडोबा इथे आम्ही जस्ट पोहोचलोय. तर बाहेरून बघून तर खूपच छान वाटतंय. आता आतमध्ये हे जाऊन पण बघूया. देवस्थान खूप छान आहे असं बोलतो. Yes. तर अशा प्रकारे खंडोबाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. तर अशा प्रकारे कार्यक्रमामध्ये थोडा बदल झालेला आहे आणि इथे आम्हाला त्यांचं एक बोलवलं होतं आरोग्य शिबिर होतं, त्यासाठी त्यांना आता इथला कार्यक्रम कॅन्सल झाला आणि आता आपण उद्या बोलवलंय आम्हाला त्यांनी. उद्या बोलवले. कॅन्सल म्हणजे कॅन्सल नाही झाले, उद्या येऊ आम्ही. उद्या आम्ही पारनेरला जाऊ आणि पारनेरवरून इकडे येऊ. आता मी पारनेर बस डेपोला पोहोचलो आणि हर्षलची वाट बघते. हर्षल कोण हे तुम्हाला लवकरच कळेल, कारण आम्ही पण तिची वाट बघतोय. ती आली की तिला भेटायचंय. थोडं एक स्पेशल पण आहे मुलगी, पण एक थोडे तिच्याबद्दल एक मेन्शन करायचंय, पण ती आल्यावर तिच्या समोरच आहे. हाय, हीच ती हर्षल. हॅलो. चला निघायचं. येस, निघतो आम्ही आता. जरा फ्रेश होतो आणि मग देते तुमची ओळख करून. तर मी जसं तुम्हाला स्टॉपवर म्हटलं होतं तिकडे की हिची एक खास ओळख मी तुम्हाला करून देणार आहे. ती अशी की अर्धी स्टोरी मी सांगते, बाकीचे अमोल सांगेल. म्हणजे माझ्यावर ढकलण्यात आलंय फायनली. नाही, मग तूच सांग. हां ठीक आहे, मी सांगतो. तर आमच्या दोघांची भेट कशी झाली किंवा आम्ही दोघं एकत्र कसे आलो, त्यातला एक छुपलेला दुवा असं तिला आपण म्हणतात, छुपा दुवा असं म्हणता येईल तिला. तर आम्हाला जायचं होतं वेळासला आणि कॉन्टॅक्ट काही नव्हता. तर तिच्या थ्रू आम्हाला तो कॉन्टॅक्ट मिळाला होता आणि तिच्या थ्रू कॉन्टॅक्ट मिळाला म्हणून आम्ही तिथे गेलो आणि आमच्या दोघांमधल्या त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि पुढे आमचं सगळं एंगेजमेंट झाली आणि आता आयुष्यभरासाठी एकत्र थोडं श्रेय आम्ही तिला देतो आणि त्या बदल्यात ती आम्हाला पार्टी देणार आहे.
तर म्हणजे आता आम्ही हर्षलच्या घरी आहोत. घर खूपच सुंदर आहे. हो. आम्ही असं छान मस्त रिलॅक्स करतोय. आता आम्ही थोडं खायला जातोय बाहेर आणि खाऊन झाल्यानंतर मग आम्ही पुढे परत खाऊ ना रात्री. हा, मग परत रात्री जेवू आणि मग परत गप्पा मारू. हा. तुम्हाला माहिती आहे का की आता ही 4थी भेळ आम्ही खाल्ली ती आणि 2 वडापाव आम्ही ऑलरेडी खाल्ले आणि 3रा वडापाव आणि मागून खाल्लं. एवढी याला हा एवढा खादाड आहे. खाऊ शकतो. किती म्हणजे पण किती रात्री जेवणारच नाही. ही बोलते माझ्या बाजूला पण हीच बसली आहे आणि मी जेवढं खातो तेवढं ही पण खाते. अजिबात नाही. हर्षल सांगे, हर्षल मी केवढं खाल्लं? थोडंच ना, थोडंच मला नका बिचारी. आता तुम्ही बघू शकता रस्त्यावरती कोणच नाहीये. म्हणजे आम्ही तिघच वेड्यासारखे थंडीत फिरतोय. एकटे फिरणारे वेडे नसतात. अरे वेळेच इतिहास घडवतात माहितीये का? कधी ऐकलं आपण? कालच ऐकलं. कालच ऐकलं. तर पोटभर जेवून आता आम्ही थोडं शतपावली करतोय आणि रात्रीचे 11 वाजले. झाला आम्ही चालतोय. शतपावली गेली मागे. काही पण आत्ताच बाहेर पडलंय. नाही आता चालू. तर मित्रांनो, आज आपला आहे पारनेरमधला 2रा दिवस आणि वाजले आहे दुपारचे 2. आणि जसं तुम्ही बघितलं असेल की आम्ही काल रात्री वॉक केला, त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, झोपलो आणि सकाळी आम्ही उठून वेळेत शाळेमध्ये गेलो. शाळेने ॲक्च्युली कॉलेज होतं ते. म्हणजे आम्ही नेहमीप्रमाणे शाळेतच करायचो. तर यावेळेस हे कॉलेज होतं. TY पर्यंतचे विद्यार्थी होते आणि खूप मोठा वर्ग होता. आणि कॉलेजही खूप छान आहे आणि खूप चांगल्या ऑर्गनायझेशन होती त्यांची आणि ओव्हरऑल त्यांचं जे पण वातावरण होतं तिथलं खूप छान होतं. येस, खूप चांगला झाला प्रोग्राम. थोडासा साऊंडचा प्रॉब्लेम झाला होता पण तरी एक गोष्ट नमूद करायची की तिथले जे मुलं होती ती सगळी शांत बसली होती. अगदी थोडा आवाज येत होता पण त्यांनी सगळी गोष्ट ऐकून घेतली. जे त्यांच्यापर्यंत पॉईंट पोहोचवायचे होते सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि हेच हवं असतं या कार्यक्रम. येस, आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे आणि आम्ही तिथला कार्यक्रम आटपून आता पुन्हा हर्षलच्या घरी आलो, जेवलो आणि आता थोडं वॉक करतोय. तर म्हटलं आपण अपडेट देऊ, कारण काल रात्रीनंतर आपलं बोलणं झालं नाही. तर आम्ही आता एक थोडा वेळ रेस्ट करू आणि आमची 4ची बस आहे ना, 4:30ची बस आहे डोकेश्वरवरून. तर ती पकडून आम्ही टुवर्ड्स घरी निघू. तर मग आपण भेटू आता डायरेक्ट बसमध्येच. होय. ओके, बाय. कधी येणार बस? काय माहिती. कसली थंडी, ऊन लागते रे, टोचायला लागला आता ऊन.
तर मित्रांनो, आता आम्ही बसची वाट बघत उभे होतो तेव्हा धावत पळत आपल्या कन्या परिवारातली लोक आपल्याला भेटायला आली आहेत. साहिल पवार, वैभव गोरे, हे दोघं आपल्याला भेटायला आले आणि आमची चुकामुक होणारच होती, पण तरी भेटायचं आज ठरलंच होतं. तर तशी भेट झाली आहे. प्लॅन बरेच केले होते त्याने, पण आमची बसचं रिझर्वेशन असल्यामुळे आम्हाला निघावंच लागेल. तर पुढच्या वेळेला जेव्हा येऊ तेव्हा आपण नक्की करू. हो, म्हणजे ते आता जवळजवळ 80 किलोमीटरचा प्रवास करून आमच्या मागे आले. म्हणजे नगर ते नाशिक ते नगर आणि नगर ते पारनेर आणि पारनेर ते इकडे असं ते ट्रँगल करत आलेत सगळे. तर खरंच पण असं थोडंसं कम्युनिकेशन ठेवावं की कुठे आहेत आणि काय. एकदम ऐन टायमाला फोन केल्यानंतर मग आता कोणी राहू नये. म्हणजे मला पण ती थोडीशी चूक लागली. हां, मला पण की असं इतक्या वाटलं लांबून असतं की कोणी एवढे आलं लांबून आले आणि भेट नाही झाली, पण छान वाटलं. चला निघूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे ब्लॉगचा एंड आपण इथेच करूया. ऍक्च्युली जेव्हा आम्ही पारनेरवरून आलो तेव्हा मला तो प्रॉपर ब्लॉग शूट करता नाही आला एंड, कारण मी विसरून गेले. मे बी असं आता मला एडिटिंगला बसल्यावर लक्षात आलं. सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आम्ही हे पण मी मेन्शन करायचं राहून गेले की अळकुटीच्या शाळेत आम्हाला जाता नाही आलं, कारण पारनेरला आम्ही ज्या कॉलेजमध्ये गेलो होतो तिथेच बऱ्याच वेळ आमचा कार्यक्रम सुरू होता आणि तो खूप छान झाला. मग धावपळीत अळकुटीला जाऊन तिथे तो अर्धवट कार्यक्रम करण्यात काही मला पॉईंट वाटला नाही, कारण आमचं 4:30चं बसचं टाकीडोकेश्वरवरून रिझर्वेशन असल्यामुळे आम्ही घाईत निघालो. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मराठी कन्याला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.